बातमी नांदेडमधून आहे। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यामध्ये कोंढा गावामध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली। अतिवृष्टीमुळे शेतकरी मुलानं आत्महत्या केली। मुलाच्या आत्महत्येनंतर पित्यानेही प्राण सोडले। अतिवृष्टीमुळे शेतकरी मुलानं आत्महत्या केली। पुत्रवियोगानं वृद्ध पित्यानं सुद्धा आपले प्राण सोडले। अर्धापूर तालुक्यातील कोंढा गावातील दुर्दैवी घटना। 48 वर्षीय निवृत्ती कदम यांनी गळफास लावत आत्महत्या केली। मुलाच्या आत्महत्येची माहिती मिळताच 80 वर्ष वृद्ध वडील सखाराम कदम यांनी सुद्धा आपले प्राण सोडले। अधिकचे तपशील देत आहेत प्रतिनिधी राजीव गिरी। राजीव, गेल्या मे महिन्यापासून सातत्याने किमान 8 ते 9 वेळा नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी झालेली आहे। त्यामुळे शेतकऱ्याचा संयम आता ढासळत चाललेला आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास 7 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रातील पिकांचे नुकसान झालेले आहे। आसना नदीच्या काठावर असलेल्या या कोंढा गावातील जे शेतकरी आहेत त्यांची निवृत्ती कदम त्यांची सगळी शेती ही पाण्याखाली बुडाली होती। त्यामुळे गेल्या काही दिवसापासून ते अस्वस्थ होते। आता अंगावरचे कर्ज कसे फेडावे आणि एकूणच संसार कसा चालवावा या विवंचनेत ते असताना त्यांनी काल आपल्या शेतामध्ये जाऊन गळफास घेत आत्महत्या केलेली आहे। 48 वर्षीय वय असलेले निवृत्ती कदम यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या घरात जे त्यांचे वडील होते ते देखील आजारी होते आणि मुलाच्या आत्महत्येची बातमी त्यांच्या कानावर पडतात सखाराम कदम यांनी देखील आपला देह त्यागलेला आहे। बापलेकाच्या मृत्यूने कोंढा गावावर शोककळा पसरलेली आहे आणि आज या दोघांवर अंत्यसंस्कार होणार आहेत। एकूणच आता शेतकऱ्यांचा जो संयम ढासळत चाललेला आहे त्याला धीर देण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलणे गरजेचं असल्याचं दिसून येत आहे। विक्रांत, धन्यवाद राजीव या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। Thank you.